नमस्कार मित्रांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आप्पा व्यंकू महाराजांना आवाज देत येतात आणि विचारू लागतात, व्यंकू महाराज, काल इंद्रायणीने मळ्यात काहीतरी पाहिलंय म्हणे आणि घाबरली ती. त्यावर गोपाळ म्हणू लागतो, हो, आम्ही फक्त आकृती पाहिली, पण इंद्रायणी त्या बाईकच्या समोर उभी होती. त्यावर अध्यक्षच म्हणतो, काय म्हणजे इंदू, तू त्या साडीवाल्या दाढीवाल्या बाईच्या समोर होतीस आणि मला काही सांगितलं पण नाहीस? त्यावर आप्पा विचारू लागतात, इंदू बाळा, काय दिसलं तुला तिथे? काय पाहिलंय तू? त्यावर इंदू बोलू लागते, मी त्या साडीवाल्या दाढीवाल्या बाईला पाहिलंय. पुढे ती म्हणते, मी तिला बघत होते आणि ती मला बघत होती आणि मी जोरात ओरडले. तेवढ्यात मोठ्या बाई भूत भूत करत तिच्या समोर येतात आणि सगळ्यांना बाजूला व्हा बाजूला व्हा म्हणतात. अधुक्षज बाजूला हो. इंद्रायणीला म्हणते, म्हणजे तू ते भूत पाहिलंय आणि तुलाही त्याने पाहिलंय. ती पुढे म्हणते, शकुंतला जा आणि गोमित्र घेऊन ये. त्यावर व्यंकू महाराज मोठ्या बाईंना म्हणू लागतात, अहो वहिनी, काय करताय तुम्ही हे? आणि इंद्रायणीला त्यांच्याजवळ बोलवतात. त्यावर मोठ्या बाई म्हणतात, अहो तुम्ही बाजूला व्हा बाजूला व्हा, तुम्ही तिला शिवू नका. तेवढ्यात आत्तोबा दारात येतात. त्यांना पाहून इंद्रायणी जोरात आत्तोबा आवाज देते. सगळ्यांचं लक्ष आत्तोबाकडे जातात, पण त्यांची अवस्था पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटू लागते. त्यावर सुशीला त्यांच्याजवळ जाऊन म्हणते, अहो आलात का? बरं झालं साबूत आलात, पण हे काय झालंय? व्यंकू महाराज बघा ना, यांना काय झालंय, किती लागलंय? त्यावर मोठ्या बाई बोलतात, हे सगळ्यांनी बाजूला व्हा. आणि सुशीलाला बोलतात की तुझ्या नवऱ्याला भूताने भारून पाठवलंय, म्हणून तसा अंगारा आणि कुकू लावून पाठवलं. इंद्रायणी आत्तोबाजवळ येऊन त्यांना विचारू लागते, आत्तोबा काय झालं तुम्हाला? त्यावर सुशीला म्हणते, तू मागं वय, तुझ्यामुळंच हे सगळं झालंय, आधी उठ इथून. पुढे व्यंकू महाराज म्हणतात, अहो वहिनी, काय चाललंय तुमचं? त्यांची अवस्था तर बघा, त्यांना श्वास तर घेऊ द्या आणि त्यांना पाणी द्या, असं म्हणू लागतात. तेवढ्यात अंताजी तिथे येऊन बोलू लागतात, या दत्तोबाला भूताने भारलंय. अरे दाढी कुठे गेली? भूताला पाहून दाढी गळली की काय? त्यावर इंद्रायणी रागावून अंताजीला म्हणू लागते, अंता काका, तुम्ही आता काहीच बोलू नका. व्यंकू महाराज, मला माहिती हे सगळं कोण करतंय. त्यावर व्यंकू महाराज विचारतात, कोण करतंय? त्यावर इंद्रायणी बोलते, हे सगळं अंताजी काका करतायत. इंद्रायणीचे हे बोलणं ऐकून सगळेजण अंताजीकडे संशयाने बघू लागतात. हे ऐकून मोठे बाई येऊन तिला ओरडू लागतात, काय बोलतेस तू हे? आणि अंताजीला मग म्हणतात, बघा, तुम्ही तिला घरात घेतलं आणि तुमच्या विरोधातच काय बोलते ती बघितलं ना? त्यावर अंताजी मोठ्या बाईंना म्हणतात, अगं तू कशाला मनावर लावून घेतेस? पुढे ते इंद्रायणीला विचारू लागतात, का गं, काय बघितलंय तू? त्यावर इंद्रायणी बोलू लागते, हे रात्रीच्या वेळेस बाहेर जातात, वरती डोळे करतात, घोंगडी पांघरून सगळ्यांना भीती दाखवतात. त्यावर अंताजी हसून बोलू लागतात, घोंगडं घेऊन आणि मी? आपण असं लपून छपून जात नसतो, खानदानी आहोत आपण. पुढे ते म्हणतात, काय गये, म्हणजे भूत समजतेस का तू मला? तसं नको करू बाई, नाहीतर लेकरं मला घाबरून माझ्याजवळ येणार नाही. त्यावर अधोक्षज येऊन म्हणू लागतो, अगं इंदू, माझ्या बाबांचा काही संबंध नसेल, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल त्यांच्याबद्दल. त्यावर गोपाळ म्हणू लागतो, हा गैरसमजच असेल, कारण माझा काका असतो रात्री बेरात्री बाहेर आणि त्याला थंडी वाजत असेल, म्हणून तो घोंगडं घेऊन पण बाहेर पडत असेल. त्यावर इंद्रायणी बोलू लागते, अरे नाही गोपाळ, गैरसमज नाही झालाय. ते मला हे म्हणले की सगळे भूतं मला वश आहेत आणि पुढे म्हणले की तू माझ्या पाठीपाठी आली ना तर मी तुझ्या भूताच्या हवाली करेल. आणि दाढीवालं साडीवालं भूत जेव्हा गायब झालं ना, तेव्हा हे मला घोंगडी घेऊन जाताना दिसले होते. आणि हे मलाच नाही, मोठ्या बाईंना पण सांगितलं की गावात फिरणारं साडीवालं दाढीवालं भूत मीच आहे. त्यावर मोठे बाई बोलू लागतात, आओ तुम्ही काय ऐकताय? उभे काय इथे? तुत्रीत द्या तिच्या दोन. त्यावर अंताजी बोलू लागतात, टाईम नाही मला, आणि तुम्ही सगळे माझ्याकडे रोखून का बघताय? अरे त्या बारक्या पोरीच्या स्वप्नात बिपनात आलो असेल मी भूत बनून आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवताय? अहो माझा वेळ किती गेलाय, असं म्हणून अंताजी तिथून निघून जातात. व्यंकू महाराज पण अंताजीच्या मागे जाऊन त्यांना विचारू लागतात. त्यावर अंताजी म्हणतात, मला जे काही बोलायचं होतं ते मी खाली बोललोय, आता मी बिझी आहे, मला वेळ नाहीये. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, हे बघ, मला पण तुझा फार वेळ घ्यायचा नाही, फक्त मला एवढंच विचारायचं आहे की इंदू जे काही बोलली खाली ते खरं आहे का? त्यावर अंताजी बोलू लागतात, मला जाब विचारतोयस? नाही, पाठीवर पाय देऊन आलास, आता मानगुटावर पाय द्यायची तयारी केलीस का? लहान भाऊ मोठ्याला खाऊ. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, दादा, अरे खून झालाय विठूच्या वाडीत. पुढे व्यंकू महाराज म्हणतात, इंदूने तुला जिथं पाहिलं तिथं तुझी अंगठी पडलेली होती. त्यावर अंताजी अंगठी पाहू लागतात. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, अंगठी हातातच आहे तुझ्या, पण ती चाचपून बघितली, याचा अर्थ तू तिथे होताच. त्यावर अंताजी दार लावतात आणि म्हणतात, खरं ऐकायचं आहे का तुला? ऐक मग, तुझी वहिनी येण्याच्या आत सांगतो. रात्री मला भूताचं प्रकरण जेव्हापासनं झालं तेव्हापासनं ती मला बाहेर जाऊ देत नाही, त्यामुळे मला असं लपून छपून घोंगडी पांघरून जावं लागतं.
तेव्हा इंदू माझ्या पाठी आली त्यावेळेस मी तिला असं बोललो होतो. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये तुझा हात नाही ना? त्यावर अंताजी म्हणतात, अजिबात नाही. मोठ्या बाई इंदूला रागवू लागतात. तेव्हा अजूकशी त्यांना म्हणू लागतो, आई तिला रागवू नकोस, तू जेव्हा तिला रागवतेस तेव्हा मलाच भीती वाटते. पुढे गोपाळ म्हणू लागतो, मोठ्या बाई आहो तिला रागवू नका, तिची काहीच चूक नाही आहे. पुढे तो म्हणतो, तिचं काहीतरी गैरसमज झाला असेल आणि आमची इंदू खोटं नाही बोलत. त्यावर मोठ्या बाई म्हणतात, म्हणजे तुझा काका खोटं बोलतोय असं म्हणायचंय का तुला? त्यावर गोपाळ म्हणतो, अहो तसं नाही हो, काका कसं गमत्या स्वभावाचा आहे, काहीतरी बोलला असेल आणि तिने जे पाहिलं तेच ती बोलली. पुढे मोठ्या बाई शकुंतला म्हणू लागतात, शकुंतला तू का गप्प बसलीयस, सांग की गोपाळला. त्यावर शकुंतला गोपाळला रागवते आणि म्हणतेस, गोपाळ मोठ्या बाईंशी मोठ्या आवाजात बोलू नकोस. पुढे शकुंतला बोलू लागते, मोठ्या बाई जर भाऊजींनी खरंच काही केलं नसतं तर त्यांनी नाकारलं असतं की इंदूचं बोलणं, पण ते तर काहीच न बोलता निघून गेले. त्यावर मोठ्या बाई म्हणतात, काय म्हणायचंय तुला व्यंकट भाऊजी? त्यावर शकुंतला म्हणते, वर गेलेत. त्यावर मोठ्या बाई बोलतात, थांब बघतेस तुझ्याकडे, आणि ते तिथून वरती जायला निघतात. मोठ्या बाई व्यंकट महाराजांना येऊन म्हणू लागतात, काय चाललंय तुमचं? तू एवढीशी पोरगी येऊन तुम्हाला काही सांगेल आणि तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवताय? यांनी घेतलं ऐकून, पण मी अजिबात ऐकून घेणार नाही. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, वहिनी इंदू जे काही बोलली ते एकदम खरं बोलली आहे. पुढे ते म्हणतात, इंदूने दादाला पाहिलंय आणि दादाने आत्ताच माझ्यासमोर कबूल केलंय. त्यावर मोठ्या बाई बोलू लागतात, म्हणजे हे खरं बोलताय? बाहेर गेला होतात तुम्ही? त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, वहिनी आहो त्याच्यावर उगाच ओरडू नकात, दादा शंकराच्या मंदिरात गेला होता. पुढे व्यंकू महाराज म्हणतात, काय रे दादा, निदान घरच्यांना सांगून तरी जायचंच ना, सगळे काळजी करतात. त्यावर अंताजी म्हणतात, अरे व्यंकट, पण मला गावाची काळजी आहे ना. इकडे इंद्रायणी आत्तोबाजवळ येऊन म्हणू लागते, आत्तोबा तुम्ही जेव्हा गायब झाला होतात ना तेव्हा मला खूप भीती वाटली होती हो. ती आत्तोबाच्या गळ्यात पडून रडू लागते. त्यावर आत्तोबा म्हणतात, रडू नको इंदू माय, बघ ना तुझ्या ह्या फ्रेंडनी विठुरायांनीच तारलंय मला. अगं कीर्तन सेवा तू करतेस आणि त्याचं फळ मला मिळालं. त्यावर इंद्रायणी म्हणते, हा मग विठुरायाला उगाचच पाठीराखा म्हणता का? पण काल मी जेव्हा विठुरायाचं नाव घेतलं ती दाढीवाली बाई झुकझक गायब झाली. त्यावर व्यंकू महाराज म्हणू लागतात, जो गायब झाला ना तो बी विठुरायाच्या कृपेने सगळ्यांसमोर येणारच आहे एक ना एक दिवस. पुढे व्यंकू महाराज आत्तोबाला विचारू लागतात, बरं मला एक सांगा, काल रात्री नेमकं झालं काय होतं? त्यावर आत्तोबा म्हणू लागतात, काल रात्री जेव्हा मी इंदूच्या आरडण्याचा आवाज ऐकला त्या दिशेने जेव्हा जात होतो तेव्हा एकदम माझ्या डोक्यात कोणीतरी काठी मारली आणि शुद्धच हरपलीत बघा माझी. त्यावर इंदू म्हणू लागते, हे सगळं त्या साडीवाल्या दाढीवाल्या बाईंनी केलं असेल का? त्यावर आत्तोबा म्हणतात, नाही इंदू, मला त्या साडीवाल्या दाढीवाल्या बाईंनी नाही तर डाकूने मारलंय. पुढे ते म्हणू लागतात, व्यंकू महाराज मला तर आता खात्रीच पटली आहे, हे भूतभीत काहीच नाही आहे. भूतभीत असतं तर मला तर त्याने आत्तापर्यंत जिवंत पण ठेवलं नसतं. इंदू म्हणते, किती लागलं हो आत्तोबा तुम्हाला, आणि दाढी कुठे गेली तुमची? त्यावर आत्तोबा म्हणू लागतात, व्यंकू महाराज माझी तर खात्री पटली आहे, लोकांच्या मनात भीती तयार होण्यासाठी तो डाकू दाढीवाल्या माणसांनाच पकडतो. पुढे व्यंकू महाराज इंद्रायणीला आत्तोबांना घरात घेऊन जायला सांगतात आणि पुढे विचार करू लागतात, आत्तोबांवर जो हल्ला झालाय त्यामागे दादा तर नसेल ना. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. धन्यवाद.